मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थावर बैठक आयोजित करण्यात आली आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असून मतदार यादी आणि इतर बाबींवर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर सायंकाळी दादर इथं सूर्यवंशी हॉल इथं मनसेच्या नेत्यांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईमध्ये पोहोचलेत। माझगाव डॉक इथं 2 अत्याधुनिक जहाजांचं लोकार्पण करण्यात येणार आहे। माझगाव डॉक इथं पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 2 अत्याधुनिक जहाजांची बांधणी करण्यात आली आहे। खोल समुद्रातील मासेमारी करण्यासाठी या जहाजांचा वापर होणार आहे। इंडिया मेरीटाईम वीक 2025 या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे। ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांसोबत जे घृणास्पद घडले त्याहून लाजिरवाणा प्रकार म्हणजे मध्य प्रदेशातील नेत्यांची वक्तव्य असल्याची टीका आमदार आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। जेव्हा आपण जगभरातील गुंतवणूकदारांना भारतामध्ये येण्यासाठी आमंत्रित करतो तेव्हा सरकारमधील अशा नीच आणि विकृत मानसिकतेचं प्रदर्शन अतिशय लज्जास्पद असल्याचा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यामध्ये आज आदित्य ठाकरे बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार आहेत। ज्या प्रकारे दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी सादरीकरण केलं तशाच प्रकारे आदित्य ठाकरे सुद्धा मतदार यादीतील घोळांचं सादरीकरण करणार आहे। बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला आजपासून सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी उद्या नागपूरला ट्रॅक्टर मोर्चा दाखल होणार आहे। तर पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर जागोजागी आंदोलन पेटणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। जैन समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत लढा कायम आहे। रवींद्र धंगेकरांनी जय महाराष्ट्राला पहिली प्रतिक्रिया दिली आहे। जैन मंदिरामध्ये जाऊन आशीर्वाद घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। तर जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द केला असल्याची सुद्धा माहिती धंगेकरांनी दिली आहे। जैन मुनी आणि राजू शेट्टी यांची एक बैठक संपन्न झाली। 1 तारखेपर्यंत वाट पाहणार असल्याची माहिती मुनींनी दिलेली आहे। कोंबडा कोणाचाही आरवू दे आणि सूर्योदय व्हावा अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली। मोहोळ धंगेकरांच्या वादावरती आता एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। मोहोळ धंगेकरांमधला वाद आता संपलाय, महायुतीमध्ये कुस्ती व्हायला नको असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। जिथे अन्याय होईल तिथे उभं राहणार आहे असं वक्तव्य धंगेकरांनी केलेलं आहे। मोहोळ आणि धंगेकर हा वाद आता पुढे चालूच राहणार असल्याचे संकेत रवींद्र धंगेकर यांनी दिले।